हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईतला मराठी माणूस विरुद्ध उत्तर भारतीय हा संघर्ष आता नव्या वळणावर येऊन ठेपलाय. निमित्त आहे बिहार भवनाचं. मुंबईतल्या मोक्याच्या जागेवर 30 मजली बिहार भवन उभारण्याची घोषणा झाली आहे आणि त्याच मुद्द्यावरून नवं राजकीय घमासान सुरू झालंय. यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी विरुद्ध परप्रांतीय हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. मात्र निकाल लागून आठवडाही उलटला नाही आणि मुंबईत उभारल्या जाणाऱ्या बिहार भवनाची बातमी येऊन धडकली. आता हे मुंबईतलं बिहार भवन नेमकं कसं असणार आहे? मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 30 मजली बिहार भवन उभारण्यात येणार आहे. 314.20 कोटी रुपयांचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. बिहार भवनासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत बिहारमधून येणारे रुग्ण आणि नातेवाईकांच्या निवासाची सोय इथे करण्यात येईल. शासकीय अधिकारी, पाहुणे आणि गरजू लोकांसाठी 178 खोल्या असणार आहेत. गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बिहारींसाठी 240 बेड क्षमतेची डॉर्मेटरी असेल. 72 आसन क्षमतेचा आधुनिक कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मेडिकल रूम आणि इतर आवश्यक सुविधा इथे पुरवण्यात येतील. एकाच वेळी 233 वाहनांची पार्किंग क्षमता या बिहार भवनात असणार आहे. बिहार भवनाची भाषा करणारे आधी मराठी भवनही पूर्ण करू शकलेले नाहीत असं म्हणत महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला खिजवण्याचा प्रयत्न असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय. हे लोक जे समर्थन करतायत ना, एवढं वाटत नाही, लाजा वाटत नाही की हे समर्थन करत असताना मराठी भवन अजूनपर्यंत का होत नाही? जे आज आपल्या पक्ष कार्यालयासाठी जागा घेऊ शकतात त्या मराठी भवनसाठी एक जागा शोधू काढू शकत नाही. आणि आज तुम्ही सांगता 32 माळ्याचे लोक येऊन, बिहारातले लोक येऊन राहतील आणि करतील. हे काय चाललंय? करा ना, तुम्हाला बाहेर कुठे करायचं द्या ना, त्यांना पनवेलला, खोपोलीला जमिनी द्या, येऊ द्या, तिकडे येतील का? पण आमच्याच छाताड्यावरती येऊन बसून आम्हाला जर डिवचण्याचं काम करत असेल तर आम्ही नक्कीच याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तर परप्रांतीयांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मनसेनं याला तीव्र विरोध केलाय. मुंबईमध्ये बिहार भवन कदापि होऊ देणार नसल्याची